नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मनापासून। तर 2-3 दिवस झाले घरामध्ये गुलाबजामुनचं पॅकेट आणून पडलेलं होतं। तर ठरवलं म्हटलं आज काही झालं तरी गुलाबजामुन बनवायचेच। तर मग काय स्वयंपाक करता करता एकीकडे पाक बनवायला ठेवला, तोपर्यंत पाक तयार झाला। त्यानंतर दूध गरम करून घेतलं आणि चितळेचं पॅकेट आणलं होतं बघा गुलाबजामुनचं। त्यामध्ये मस्त दूध घालून खसा चांगलं पीठ मळून घ्यायचं। चांगलं मऊसूर होईपर्यंत पीठ छान मळून घ्यायचं हाताने। आणि पीठ मळून झाल्यानंतर मस्त त्याचे छोटे छोटे असे गुलाबजामुन बनवून घ्यायचे। जास्त मोठे बनवायचे नाही, एकदम छोट्या साईजमध्ये बनवायचे। असे लहान लेकरं शेजारी असतील तर त्यांना आपण द्यायचं बनवायला, कारण लेकरं काय शांत बसत नाहीत। मस्त असे छोटे छोटे गुलाबजामुन छान बनवायचे। एका साईजचे गुलाबजामुन अजिबात जास्त मोठे बनवायचे नाही, कारण ते पाकात टाकल्यानंतर फुगतात, तळून पण फुगतात, त्यामुळं ते आतमध्ये कच्चे राहू शकतात। त्यामुळे छोटे छोटेच बनवायचे। असे बघा मस्त या साईजमध्ये सगळे गुलाबजामुन एकसोबत बनवून घ्यायचे आणि सगळे एकदाच तळायला घ्यायचे। गुलाबजामुन तयार होतात तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करायला विसरू नका। तर हे बघा सगळे गुलाबजामुन असे तयार करून घ्यायचे एकदाच मस्त। अजिबात पीठ वाया जाऊ द्यायचं नाही थोडं पण। तोपर्यंत इकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवायची तेल घालून, आणि मस्त एक एक तेलामध्ये सोडून चांगले गुलाबजामुन चांगले लाल लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे, चांगला लालसर ब्राऊनसर असा कलर येईपर्यंत, आणि मग पाकात घालायचे। आणि हे बघा छान असे गुलाबजामुन आपले तयार होतात मस्तपैकी। तोंडाला पाणी सुटलं का नाही। असेच गुलाबजामुन तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर बाय बाय।